हाय, नमस्ते. मी संध्या. प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा. मी हे नाव याच्यासाठीच ठेवले की बाबा आहे प्रवास जीवनाचा त्रासाचा आहे, पण त्याच्यात आपण थोडं मस्तीत कसं जगायचं ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, कोरोनाच्या वेळेत कोरोना होता, बाहेर पडायचं नाही, आंघोळ्या, बापरे तेव्हा तर एवढी बेकार परिस्थिती होती. त्याच्यात आमचं थोडंसं आम्ही त्यातून आनंद कसा घेतला ते मी तुम्हाला सांगते पुढे. त्यातच थोडं एक मी पालक पनीर बनवते आहे. मी बनवते, मी असं म्हणत नाही हॉटेलसारखी वगैरे किंवा अशी छान कशी पालक पनीर बनवायची असं नाही म्हणत आहे. मी कशी बनवते ते तुम्ही बघा. नमस्कार. मी म्हणते ना, जगायचं पण मस्तीत. असंच कोरोनाच्या वेळेत असो, बाहेर पडायचं नाही, घरातून सॅनिटायझर, ते तोंडाला मास्क लावायचे, हे सगळं होतं. घरात राहून कंटाळलो होतो. औषधं आजार पण तर यायचेच. कंटाळून गेल्यानंतर ह्या अशा दाढ्या-मिशा वाढलेल्या. नंतर ठरवलं की नागपंचमी जवळ आली, आता काय करायचं, तर चला गावी जाऊया नागपंचमीसाठी. मुलीलाही दिवस गेले होते, तीही घरात राहून कंटाळली होती. म्हटलं चल आमच्याबरोबर तूही गावी चल. आम्ही सगळ्यांनी गावी जायचा निर्णय घेतला. मग बोलता बोलता आपण पालक पनीर कसं बनवायचं ते बघूया. बघा, पालक साफ केलं आहे, 2-3 वेळा धुतलं आहे आणि त्यानंतर हा असा उकळत ठेवला आहे, शिजत ठेवला आहे. म्हणजे हे झालं. आता आपण मसाल्याची तयारी करूया. कांदा घातला आहे, तुपावर घालायचा कांदा, तुपावर ते परतते कांदा. आता कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण इकडे आपली भाजी उकळून झाली आहे, तिला आपण चाळणीत गाळून काढली आहे, ती बाजूला ठेवायची. ती तिथे आहे. आपल्या मसाल्यामध्ये बघा, हे काजू दिसत आहेत आणि थोडंसं ओलं खोबरं. मगज वगैरे लोक घेतात, त्यापेक्षा मी हे ओलं खोबरं घेते. यात हे एवढंसं गरम मसाला, एक हे आहे लवंग आहे, दालचीन आहे, 4 काळी मिऱ्या आहेत. बस, जास्त गरम मसाला नको, आपल्या मसाल्यात पण असतो. उगीच पोट गरम करायला कशाला. हां, आणि आता टोमॅटो पावडर टाकते. थोडे हलके हलके गरम करायचं. हा आपला काढलेला गरम मसाला टाकला, सगळं एकत्र छान भाजायचं. जास्त भाजायचं नाही, थोडंसंच झालं. आता आपला तो मसाला मिक्सरमध्ये जायला तयार झाला. हा गेला इकडे मिक्सरमध्ये. आता आपण इकडे बघूया. इथे पनीर आहेत, त्यांना तिखट मीठ आणि थोडं आलं लसूण लावलं आहे. मसाल्यात आपल्या आलं लसूण मी घेतलं नाही, ते आपण फोडणीत घ्यायचं आहे. आलं लसूण केलं, इथे जिरं घातलं थोडंसं आणि आलं लसूण जास्त हे नाही, गरम नाही करायचं. ते थोडंसं हलकंसं तेलावरती परतवायचं. नंतर बघा, गरम मसाला टाकला आहे, तिखट टाकलं आहे, धणा जिरा पावडर टाकली आहे. बस, आणि आपलं आलं लसूण हे थोडंसं तेलात हे करून घ्यायचं परतून, आणि आपला मसाला तेलात जायला तयार आहे. आता मी हे, तुम्ही म्हणाल हे टाकताना दाखवत नाही, मी स्वतः शूट करते आणि स्वतःच बनवते त्यामुळे. आणि ह्यात चिमूटभर थोडीशी साखर टाकली, कारण काय, पालक उग्र असतो ना, त्याच्यामध्ये थोडं चिमूटभर साखर घातली की ते थोडं उग्रपणा निघून जातो, आपल्याला खायला बरं वाटतं. नंतर आपला मसाला तयार आहे तेलात जायला. बरं, इकडे आपला पनीर फ्राय होतोच आहे, वाट बघतोय कधी मी जातोय पालकमध्ये. झाला आपला मसाला फ्राय चालूच आहे, फ्राय होतोय. तोपर्यंत आपण मधी थोडं बोलायचं पण आहे, माहिती आहे तुम्हाला, हो की. माझ्या मुलांनी खूप प्रयत्न केले, काही पास काढला गाडीला लावायला, आणि तिथे परत आम्ही 7 दिवस क्वारंटाईन व्हायच्याच ह्यांनी जावं लागलं आम्हाला, कारण गावात कुठे मग तसं फिरायचं नाही, गावातल्यानी कोणी यायचं नाही म्हणून. ठीक आहे, त्याने प्रयत्न केला आणि आम्ही निघालो. घरातून काही बनवून घेतलं, कारण हॉटेल्स नाही, सगळे बंद. घरातून बनवून घेतलं, गाडी साईडला लावली. माझ्या मुलाला पण हे असं गाव खूप आवडतं. आम्ही गाडी साईडला लावली, घरातून बनवलेलं खाल्लं तिथे गाडीमध्ये. गाडी दिसते ना अशी साईडला लावली आहे, आणि आम्ही खाल्लो. गाडीला पण बघा पास लावला आहे, दिसतोय का पास तुम्हाला? थांबा, थोडा अजून जवळ केलं तर दिसेल. असा पास लावला आणि आम्ही गावी गेलो.
तिथे पण आम्हाला म्हणजे सगळं स्टॅम्प बिम मारून आम्हाला क्वारंटाईनचा गावी जाता आलं. पण जाऊ द्या, मुलं गावी गेली, फिरली वगैरे, भरपूर मजा केली. रक्षाबंधन होतं नंतर. चला म्हटलं रक्षाबंधनही इथेच करून घ्या. या लोकांनी रक्षाबंधन केलं. चांगलं सागर संगीत, जेवण, मोदकांचं अगदी नागपंचमीला जेवण केलं, कारण जावई पण होते. मग मोदकाचं जेवण वगैरे केलं आम्ही. मुलं व्यवस्थित फिरली. अगदी सगळ्यांचे माइंड फ्रेश झाले. हेच मी म्हणते की असते वेळ हो, पण ती आपण कशी काढायची ती आपल्यावर असते. आपण कसं, हे माझं नागपंचमीचं, ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. हे असं सागर संगीत, जेवण, पानावर अगदी. चला, थोडी स्टोरी ऐकली, थोडं आपण आता परत आपल्या रेसिपीकडे वळू की नाही. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं, 1-2 चमचे दही टाकलं. आणि आपली पालक प्युरी तयार आहे, ती घालायची आहे त्याच्यामध्ये. थोडं तेल सुटलेलं आहे आपल्याला मसाल्याला. झालं, पालक प्युरी टाकली, थोडं मस्त मिक्स केलं. हे मीठ घातलं, मीठ घातलं. आता थोडं छान मिक्स केलं आहे. आपले पनीर वाट बघतायत की मी कधी जातो आहे पालकमध्ये. जायचं थोडा वेळ. झालं आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं. आपला मसाल्याचा मिक्सर वगैरे असतो, तो धुवून पाणी टाकायचं. आपण नॉर्मल लोक हे सगळं करतो. ते घालायचं आणि परतवायचं चांगलं. आता आपण आपल्या पनीरकडे जाऊ. पनीर वाट बघतायत ना याच्यात पडायला. ठीक आहे, चला आता पनीर काढूया, ते घालूया आपल्या पालकमध्ये. पनीर चाललेत पालकमध्ये. आणि आपल्याला आता थोडं बोलायचं आहे. पनीर गेले छान व्यवस्थित परतवून घ्यायचे. पाणी तर आपण घातलंच होतं. हवं तुम्हाला काय घट्ट वगैरे वाटलं काय तर थोडंसं घाला, नाही घाललं तरी काही हरकत नाही आहे. आणि आता आपल्याला बोलायचं आहे, आपल्या स्टोरीकडे वळायचं आहे. आता हे पनीर घालून छान उकळी आलेली आहे. आपलं पालक पनीर तयार झालं आहे. ही 2 बाळं आमची तेव्हा कोरोनातली. ही मुलगी जी मी म्हणाले ना नागपंचमीला घेऊन गेले, तिला ही मुलगी झाली. हिचं झालं नंतर, हे नागपंचमीनंतर आमच्या सुनबाईंनी गुड न्यूज दिलं, हे गणपतीमध्ये. आणि हे आमचं दुसरं बाळ, हा मुलगा आहे मुलाचा. अशी ही आमची दोन्ही बाळं त्यावेळेस झाली. अगदी 5वीला सुद्धा ओटी भरायला कोण नव्हतं. आमच्यासमोर जाऊबाई राहत होत्या, त्यांनी येऊन आपलं दोघींच्याही ओट्या भरल्या. असं सगळं छान मस्त झालं.